नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल. प्रेक्षको, विधानसभेच्या निवडणुका या निश्चितच 26 नोव्हेंबरच्या आत पूर्ण होणार आहेत. आत्तापासूनच या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात किंवा वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, अध्यक्ष किंवा संभाव्य उमेदवार हे आपापल्या परीनं आपण कसे सुरक्षित राहू, आपली जागा कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ हा सध्या एक चर्चेचा मतदारसंघ असा बनला आहे. विशेष यासाठी की देवेंद्र फडणवीस यांचे खास मानले जाणारे अभिमन्यू पवार हे या मतदारसंघातील उमेदवार आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये ते चांगल्या मताने भाजपाचे उमेदवार म्हणून त्यावेळेसचे काँग्रेसचे बसवराज पाटील मुरुमकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजयी झाले. ते विजयी झाले त्यावेळेपासून किंवा त्या अगोदरही अभिमन्यू पवार हे लातूरच्या देशमुख कुटुंबियामुळं निवडून आले अशी चर्चा केली जात आहे. याला कारणही तसंच आहे. दरम्यानच्या काळामध्ये अभिमन्यू पवार आणि देशमुख परिवार यांच्यात चांगलंच बैठका झाल्या, हितगुज व्हायचं, एकमेकांना सल्ला द्यायचा, एकमेकांना मदत केली जायची अशी चर्चा आहे. त्यांनी या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी कामे केलेली असली तरी कामे करून देखील त्यांना या मतदारसंघात विरोध वाढतोय असं एक चित्र सध्या रंगविलं जात आहे. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या. औसा विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघातून भाजपा अर्थात महायुतीच्या उमेदवाराला सुमारे 36,000 मते कमी मिळाली. याचा अर्थ या मतदारसंघात अभिमन्यू पवार यांची लोकप्रियता कमी होते किंवा त्यांच्या पाठीमागचं पाठबळ कमी होतंय असा अर्थ काढला जात आहे. आणि या घटनेपासून तर ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी असे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. विशेष करून लातूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले श्रीशैल उटगे हे या मतदारसंघात अधिक इंटरेस्टेड असे उमेदवार दिसत आहेत. असं म्हणतात की त्यांनी या मतदारसंघात कासार शिरशीपर्यंत सर्वत्र गाठीभेटी घेऊन एक राऊंड प्रचाराचा पूर्ण केलेला आहे. एवढंच नव्हे तर ते सतत रोज या मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन आपण उमेदवार असल्याचे सांगत आहेत. नुकतेच औसा विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. हा कार्यक्रम लातूरच्या काँग्रेस भवन येथे झाला. हा इथे का झाला माहिती नाही. खरं तर असा कार्यक्रम औसा शहरात किंवा औसा विधानसभा मतदारसंघात घ्यायला पाहिजे होता, पण तो लातूरमध्ये झाला. आणि यावेळी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जाणारे अमित देशमुख यांनी आपल्या भाषणातून श्रीशैल उटगे यांच्यासाठी प्रचंड हवा भरली. असं मानलं जातं आहे की श्रीशैल उटगे वेगवेगळ्या गावातून जेवणावळी देत आहेत. अशाच एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये जेवण कमी पडलं असं अमित देशमुख यांचा दावा आहे. तर या आपल्या भाषणातून अमित देशमुख यांनी श्रीशैल उटगे यांना अशा पद्धतीनं जेवण कमी पडल्यानं यापुढं चालणार नाही, आता निवडणुका आहेत, आता दिवाळी आहे आणि तुमच्या या जेवणावळीमध्ये त्या पात्रावर ॲटम मोठ्या संख्येने वाढवा असं त्याने सूचना केलेली आहे. याचा अर्थ श्रीशैल उटगे हे जे फिरत आहेत औसा विधानसभा मतदारसंघात ते केवळ यांच्या पाठबळावर फिरत आहेत किंवा यांनी कुठेतरी संमती दिली असं वाटतंय आणि ते प्रचारालाही लागलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. त्यावेळी अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये श्रीशैल उटगे यांचं भाषण तर जसं काय ते या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे किंवा आघाडीचे उमेदवार आहेत अशा पद्धतीने भाषण झालं. त्यांनी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर
गंभीर स्वरूपाचा आरोप केला। ज्या अभिमन्यू पवार यांच्याकडे 5 वर्षापूर्वी 1-2 एकरी जमीन नव्हती, त्यांच्याकडे आज 700 ते 800 एकर जमीन आली कुठून, असा प्रश्न त्यांनी या जाहीर सभेत उपस्थित केला आहे। खरंच त्यांना उमेदवारी दिली तर श्रीशैल उटगे यांना वाटत असावं की या मतदारसंघातून आपण हमखास विजयी होऊ। पण एक वेळ होती देशमुख परिवाराचा औसा विधानसभा मतदारसंघावर एक प्रभाव होता, ते काही करू शकत होते। पण आज तशी स्थिती राहिली नाही। या परिवाराने औसा मतदारसंघात किती हस्तक्षेप केला तरी 10 ते 15 हजार मताच्या आसपासच त्यांचा काय जो परिणाम व्हायचा तो होणार आहे। पण या मतदारसंघाच्या निमित्तानं असं वाटतंय की देशमुख परिवार हा एक निवडणुकीचं तंत्र वापरते की काय। त्यांना लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून आपली जागा हे सुरक्षित काढायची आहे। यासोबतच देशमुख परिवाराचे लाडके आमदार म्हणून जी ख्याती आहे किंवा जसं ओळखलं जातं की अभिमन्यू पवार यांच्या संदर्भात, त्यांना हे सांभाळायचं आहे। दिलीपराव देशमुख यांच्या खास मर्जीतील अभिमन्यू पवार आहेत असं सांगितलं जातं आहे। असं असताना अमित देशमुख वारंवार औसा या मतदारसंघामध्ये श्रीशैल उटगे यांना प्रोत्साहन देत आहेत। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाही पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या वतीने माजी आमदार दिनकर माने हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत। पण मारुती महाराज कारखान्याच्या एका सर्वसाधारण सभेमध्ये दिनकर माने यांनी जो गोंधळ घातला तो देशमुख कुटुंबियांना मान्य नाही। त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीशैल उटगे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे। अमित देशमुख हे गेली 15 वर्षापासून लातूर शहर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत। ते काही काळ मंत्री राहिलेले आहेत। एवढ्या वर्षात राजकारण करत असताना या शहरातील मतदार तुम्ही काय केलं असाही जाब विचारत आहेत। त्यामुळं उद्या होणारी विधानसभेची निवडणूक निश्चितच त्यांच्यासाठी अडचणीची राहणार आहे। त्यात भर म्हणजे अर्चनाताई पाटील चाकूरकर या महायुतीच्या वतीनं लातूर शहरातील उमेदवार राहणार असं चर्चा आहे। त्या उमेदवार असतीलही त्यांची उमेदवारी आल्यानंतर या मतदारसंघातील लिंगायत समाज नाराज होईल ही एक भीती आहे। तसं त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडूनही आणलं। पण डॉक्टर शिवाजी काळगे हे किती लिंगायत मतं अमित देशमुख यांच्या पाठीशी लावू शकतात याबाबत मात्र शंका आहे। तेव्हा यावर उपाय म्हणून या देशमुख परिवाराने एक विचार केला असावा असं वाटतंय। या परिवाराचा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीसोबतच तंत्र आणि मंत्रावर अधिक विश्वास आहे। तंत्राने निवडणुका जिंकल्या जातात हे त्यांनी किंवा या परिवाराने यापूर्वी अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे। जर औसा विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीशैल उटगे यांना उमेदवारी दिली तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील लिंगायत समाज खुश होईल। शिवाय अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यामध्ये अडचणी निर्माण करता येतील आणि महत्त्वाचं अभिमन्यू पवार सारख्या आपल्या जवळच्या एका मित्राची आमदारकी शेप राहील असाही कदाचित यात विचार असावा। पण औसा विधानसभा मतदारसंघातील जाणकार मतदार किंवा जाणकार राजकारणी असं मत व्यक्त करतात की औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने जर श्रीशैल उटगे यांना उमेदवारी दिली तर तो त्यांचा एक राजकीय बळी असा ठरणार आहे। पाहूयात आपण या निवडणुकीमध्ये श्रीशैल उटगे बळी ठरतात की देशमुख परिवार त्यांना अभिमन्यू पवार यांच्या विरोधात आमदार म्हणून निवडून आणतात हे आपण पाहूयात। नमस्कार।